कॉम्पिटिटर 17 होत्या कॉलेजमध्ये गाणं शिकणाऱ्या, आणि त्यात माझा नंबर पहिला. आणि त्याला एवढा आनंद झाला की आपण एक काय त्याला एंट्री दिली, सस्पेन्स एंट्री, आणि त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. म्हणून सगळ्या डिपार्टमेंटच्या हेडवरती अभिनंदनाचं पत्र लावलं त्याने की साऊंड रेकॉर्डिंगच्या ह्या स्टुडंटनी पहिलं प्राईज घेतलं आहे. तर त्यामुळे मला ते तिथे फिल्म बघायला जब्बार पटेल, सतीश आळेकर वगैरे यायचे, आणि त्यांनी ते नोटीस बोर्डवरती पाहिलं. तर सतीश म्हणला की हा माझ्या शाळेत होता, हा 2 वर्ष ज्युनियर, तर हा मला माहिती आहे मुलगा, म्हणून ते सगळे नाटकात काम कर, नाटकात काम करून माझ्या मागे 2 महिने होते. मी म्हटलं ऑलरेडी मी साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स घेतला आहे, तर आता मी प्रोफेशनल कोर्स आहे तो, तर मात्र नाटकात कशाला काम करू. तर त्यालाही दिशा देणारे परत माझे वडील, कारण त्यांनी भालबा केळकरांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं कॉलेजात असताना. तर ते मला म्हणले हा ग्रुप चांगला आहे, त्यावेळी PDAचं प्रोडक्शन होतं, हा ग्रुप चांगला आहे, आणि डायरेक्टर जब्बार पटेल पण आमच्या घरात माहिती होते त्यांचं नाव, कारण तर त्यामुळे ते म्हणले हा ग्रुप चांगला आहे, ह्याच्यात तू अवश्य काम कर. म्हणून मी त्याच्यात काम केलं, आणि त्या काम केल्यापासनं सगळी जी लाईन सुरू झाली, म्हणजे मी साऊंड रेकॉर्डिंग ऑलरेडी करत होतो, घाशीराम सुरू झालं, ते 74पर्यंत घाशीराममध्ये काम केलं. मग मी मुंबईत दूरदर्शन केंद्रावरती साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून नोकरीला आलो, आणि तेव्हापासून मी मुंबईहून पुण्याला जात असे शोसाठी. आणि ते नाटक 72 ते 92 750 शो झाले त्या नाटकाचे. पण घाशीराम नाटकामुळे आमचा नाटकाचा ग्रुप उभा राहिला. त्याच्यातनं जवळजवळ 11-12 नाटकं केली जी कमर्शियली चालली नाहीत. म्हणजे त्यातनं खेळिया, महापूर, महानिर्वाण, त्याच्यानंतर पडघम, 3 पैशाचा तमाशा, भाऊमुराराव ज्याच्यात नाना पाटेकरांनी काम केलं होतं, शनिवार रविवार, अशी बरीच नाटकं आहेत, मेकअप, ही सगळी नाटकं आम्ही रंगमंचावरती केली, पण त्याचे जास्त प्रयोग झाले नाहीत. पण आम्हाला नवीन काहीतरी करण्याची संधी मिळाली घाशीराममुळे, कारण ते चालणारं नाटक होतं. पण हे आज अनेक लोकांना माहिती नाही की घाशीरामचं मी 20 वर्ष काम केलं, त्याचा 1 रुपया मला मिळाला नाही. काय सांगता? हो, कारण हौशी रंगमंच त्यावेळे, हौशी रंगभूमी कशी चालायची हे त्यावेळच्या लोकांना विचारलं तर कळेल. त्यावेळे नाईट मिळत नसे. पण तुम्हाला लोक, मी पण तिकीट काढून बघितलेलं आहे ना. हां, तुम्ही तिकीट काढून बघितलं, ते संस्थेने वापरले ना पैसे. अच्छा. आम्ही सगळ्यांनी कामं पैसे न घेता केली, आणि 11 देशांचा दौरा घाशीराम कोतवालचा झालेला आहे. एकमेव भारतीय किंवा मराठी नाटक आहे जे 5 आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात झालेलं आहे. तर सांगायची गोष्ट म्हणजे घाशीराम हे मोस्ट ट्रॅव्हल्ड प्ले मराठी. तुम्ही रेकॉर्डिस्ट म्हणून किती वर्ष काम केलं मग? 20 वर्ष काम केलं. म्हणजे मी दूरदर्शनवरती 74 ते 81, आणि त्यावेळे मला आठवते आमच्या कलिग म्हणून भक्ती बर्वे, स्मिता पाटील आमच्या कलिग्स होत्या. म्हणजे स्मिता पाटील हिंदी आणि मराठी उत्तम न्यूज वाचायची. तुमचं मग म्हणजे सिनेमातली गाणी, जैत रे जैत कसा आला तुमच्याकडं? आता मी घाशीराममध्ये काम करत होतो म्हणून मी गातो हे माहिती होतं. आणि झालं असं की जेव्हा सामना चित्रपट, रामदास फुटाणे होते, ते विजय तेंडुलकरांच्या मता लेटेस्ट मला अगदी रवींद्रनाट्य मंदिरमध्ये सामनाचं स्क्रीनिंग होतं, त्यावेळेला रामदास फुटाणेंकडनं मला कळलं की ते जवळजवळ 73 सालापासून एक कथा लिहून द्या मला, आणि सामाजिक ह्याच्यावरती एक दलित आहे तो मारला जातो, आणि तो सत्तारूढ जो कोण सरपंच आहे, अशी काहीतरी त्यांना असा संघर्ष असलेली कथा पाहिजे होती. तर तेंडुलकरांना त्यांनी सांगितलं की मला अशी एक कथा लिहून द्या. तर ते जवळजवळ 1-1.5 वर्ष मागे होते. आणि त्याच्यानंतर रामदास फुटाणेंनी परवाच असं सांगितलं की मला जेव्हा घाशीराम बघितलं त्यावेळेस तेंडुलकर या दिग्दर्शकाला समजलेले आहेत, आणि व्हिज्युअली खूप चांगलं मांडलं आहे घाशीराम. त्यामुळे त्यांनी फायनली जब्बार पटेलांना विचारलं. तर त्यांची पहिली फिल्म, त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी वेळ मागून घेतला, याला विचार करू दे, मला विचार करू दे. त्यांनी जेव्हा फिल्म केली त्यावेळेस विजय तेंडुलकरांचं स्क्रिप्ट होतं,
भास्कर चंदावरकर म्युझिकला होते, ते घाशीरामला पण होते, मला सर होते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. आणि घाशीराममध्ये मी गायलो होतो तर मला बेस्ट